सर्वांना सर्वप्रथम ओम नमः शिवाय। मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये। तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की माझ्या घराचा एंट्रन्स, हॉल, किचन आणि 2 बाल्कनी। तर आता जो उरलेला व्हिडिओ आहे तो आपण कंटिन्यू करूया। चला मी सुरुवात करते आता व्हिडिओला। आहे आपलं हे 2 बेडरूम आणि 2 बाथरूमचा एरिया आणि सोबतच एक बाल्कनी। तर इथे सुरुवात होते अशी। आपल्या डाव्या साईडला आहे हे कॉमन वॉशरूम, कॉमन वॉश बेसिंग। त्यानंतर इथे आहे हे असं इंडियन पद्धतीचं टॉयलेट। इथे कलर देतोय म्हणून ती बादली तिथेच आहे। आणि तुम्हाला मी इथले एक प्रॉब्लेम दाखवते। हा इथे पाणी म्हटलं ना, पाणी येत नाही इथे। हे बघा, हा जो नळ आहे हा गरम पाण्याचा आहे, तो नाही येत। आणि हे जे येतं ते एकदमच असं येतं कमी। आरू 2 मिनिट बाळा, नको जाऊ नको तू, हिला तर फक्त कारणच पाहिजे असतं। त्यानंतर त्याच्याच बाथरूमच्या समोरच्या साईडला आहे सेकंड आपलं बेडरूम, जिथे आता शिफ्टिंग करायची आहे म्हणून बरंचसं सामान सगळं बाहेर निघालेलं आहे। लाईट लावते मी पहिले। बाहेर निघालेलं आहे। इकडे आहोंचे कपडे लटकलेले आहे आज घरी असल्यामुळे। आणि ते बघा, ते समोर आर्याचं कपाट। आणि आता शिफ्टिंग करायचं असल्यामुळे त्याच्यामुळे हे सगळं सामान आता मला पॅकिंग करायची। पॅकिंगला सुरुवात करण्याआधी तुम्हाला म्हटलं एकदा व्हिडिओचं आपल्या घराचं टूर देऊन टाकूया। इकडे आहे माझी मशीन, सोबतच आपलं हे रिंग लाईट, जे की माझ्या काहीच कामाचं येत नाही, कारण की त्याच्यावरती मोबाईल बॅलन्सच होत नाही, ते सारखं पडून जातं। जेव्हा पण लागलं तो आर्या खेळायला घेते त्याला। इकडे आहे हे सगळं मशीनचंच सामान आहे सगळं। हे बघू शकताय तुम्ही इथे खाली माझं, हा मी डीमार्टमधनं घेतलेला डब्बा, तो अजून काही ऑर्गनाईज करायला मुहूर्त लागलेला नाही। आता जाऊन जेव्हा आपण नवीन घरात जाऊ तेव्हाच तो ऑर्गनाईज होईल। इकडे आहे माझं थोडंसं मेकअपचं सामान आणि हे सगळं घरातलंच आपलं किचनचं वगैरे सामान, जे एक्स्ट्राचे भांडे आहेत, काही ठेवायला जागा नसल्यामुळे मी ते तसेच्या तसेच भरून ठेवलेलं आहे। आणि बाहेर रांगोळी काढली आहे म्हणून सायकल आज घरात आहे। आणि ही बघा आर्या लगेच जाऊन बसली सायकलवरती। काय हसते काय नाही म्हणजे बब्बू। आणि ह्या बेडरूमच्याच लगेच शेजारी आहे आपलं दुसरं बेडरूम। तर हे बा तुम्हाला दिसतंय ना तो कलर। आता हे जेव्हा गादी सरकवल्या जाईल तेव्हा हे इथे कलर देता येईल, तो द्यायचा आहे मला। तर इथे मी थोडंसं देऊन ठेवलेलं आहे। इकडे आहे आपलं हे दुसरं बेडरूम, हे मास्टर बेडरूम आहे। तिथे वरती आहेत बॅग, कबर्ड आणि इथे आपण हे ठेवलेले आहेत आपले 2 ड्रॉवर। याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे कसं ऑर्गनाईज केलं आहे। आणि हे इतकं छोटं आहे ना, हे 10 बाय 10चे रूम आहे, ज्याच्यामध्ये ना बेड बसतो ना काय बसतो। आम्ही कबर्ड बसवले, ॲडजस्ट केले, म्हणून आम्हाला बेड विकावा लागला। आणि गादीसुद्धा आम्हाला अशी आडवी टाकावी लागली। ॲक्च्युली हे असं टाकायची असते गादी, म्हणजे उभी, पण जागा नसल्यामुळे ती गादी बसतच नसल्यामुळे ती पूर्ण इथपर्यंत येत होती अशी। हे जे ग्रीन दिसतंय ना तिथपर्यंत येत होती आणि मग जायला यायला जागाच राहत नव्हती। आणि कबड पण हे असे बसत नव्हते, त्याच्यामुळे यांना हे असं ठेवावं लागलं। आणि इथे बाथरूम असल्यामुळे आपल्याला लगेचच जवळच कपाट गरजेचं असतं कपड्यांसाठी, पण दुसऱ्या रूममध्ये ठेवू शकत नाही। प्रत्येक वेळेस लक्षात राहीलच असं नसतं, कधी घरात कोणी असतं नसतं आपल्याला कपडे बदलायच्या वेळेस। त्याच्यामुळं जवळच बाथरूमच्या जवळच कपाट ठेवणं गरजेचं असतं। तर इकडे आहे आपलं हे मास्टर बेडरूमचं बाथरूम आणि या साईडला आहे गॅलरी। तर मी आता तुम्हाला पहिले गॅलरी दाखवते इथली। तर ही बघा, ही आहे इथली गॅलरी। इथे पण मी खाली आधी कालीन टाकलेलं होतं, पण हे बघा हे कबूतर आहेत ना अशी पूर्ण घाण करतात, हे दर 2-4 दिवसांनी साफ करावं लागतं। आता जायचं आहे म्हणून मी काही साफ केलेलं नाही, म्हटलं जेव्हा रिकामं होईल तेव्हाच डायरेक्ट करून टाकू आपण साफ। आणि ह्याच कारणामुळे आम्हाला हे खरं तर घर सोडायचं आहे। हे बांधकाम, याचा आवाज इतका असतो दिवस रात्र की काय सांगू तुम्हाला। आणि ते बघा, मी तुम्हाला म्हटलं ना आमच्या घराच्या जवळ इंद्रायणी नदी जाते, ती इंद्रायणी नदी बघा तिकडे। हे बांधकाम नव्हतं तेव्हा ही पूर्ण अशी दिसायची। समोरच छान असं महादेवाचं मंदिर पण आहे वागेश्वराचं। त्याच्यानंतर इकडे आहे ही अशी पूर्ण वस्ती आणि खाली आहे लोकांची शेती। इथे पण शेतीच आहे सगळ्यांची। पण हा आवाज आणि हे बांधकाम आणि ही येणारी सिमेंटची धूळ जी खूप त्रास होतोय सगळ्यांनाच त्याचा। पण आता काय करू शकत नाही, ज्यांचे स्वतःचे घरं आहेत त्यांना तर काही ऑप्शन नाही आहे। पण आमचं रेंटेड असल्यामुळे आम्हाला तो ऑप्शन मिळालेला आहे। तर बघा नदी बघा, आता पाणी कमी झालेलं आहे, नाही तर बरंच पाणी होतं। जे इकडे पोल दिसत आहेत ना तिथपर्यंत पाणी आलेलं असतं।
बऱ्याच दिवसानंतर मी पण नदीला बघते. जेव्हा गॅलरी ओपन केली का हा आवाज, आणि हे लोक असे दिवस रात्र काम करत असतात, 3 शिफ्टमध्ये हे काम करतात. इकडं आहे हे आपलं असं, इथून अशी दिसते गॅलरी आपली, म्हणजे रूम आपलं आतमध्ये. आणि इथून पण आपल्याला हा पॅसेज दिसतो, आपल्या एंट्रन्सचा लॉबी दिसते. आणखीन एक गोष्ट जी म्हणजे इथे स्कूल जवळ नाही आहे, खूप लांब असल्यामुळे पण आम्हाला हे घर सोडायचं आहे. कारण की आर्याला स्कूलमध्ये टाकलेलं आहे आणि स्कूल इथून डायरेक्ट 5 किलोमीटर असल्यामुळे रोज रोज तर आपण काही तिला तिथपर्यंत सोडायला तर जाऊ शकतात, पण आणायचा प्रॉब्लेम होत होता. त्याच्यामुळे पण आम्ही जे स्कूलच्या जवळ घर आहे तिकडेच घेतलेलं आहे. आता कुठे घेतलेलं आहे हे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये दिसणारच आहे. पण आता जे आहे ते घर मी तुम्हाला दाखवते आहे. तुम्ही बघू शकताय. आता आपले हे 2 बेडरूम झाले, 1 बाथरूम झालं, आणि आता हे जे दुसरं बाथरूम आहे ते वेस्टर्न पद्धतीचं आहे. हे तुम्ही खाली एक मॅट्रेस टाकलेली आहे. आणि हा पसारा बघा, आहो गेले सगळं तसंच ठेवून गेलं, आणि सोबत आर्याचा. आता ती अजून पसारा करणार आहे. इकडे आहे आपलं हे वेस्टर्न पद्धतीचं बाथरूम. तर आहोंना अजून आंघोळ, म्हणजे आंघोळ झाली त्यांची, पण त्यांनी काही आवरून ठेवलं नाही. आता मलाच आवरावं लागणार आहे ते सगळं. तर कशी वाटली तुम्हाला माझ्या घराची, आपल्या घराची होम टूर, मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, आणि हो आपल्या इन्स्टा पेजला पण फॉलो करा. तर आता आपण नवीन घरामध्ये जेव्हा शिफ्ट होऊ तेव्हा मी तुम्हाला त्या घराची पण टूर देणार आहे, आणि या घराची एम्प्टी टूर पण मी देणार आहे तुम्हाला, आणि त्या घराची पण एम्प्टी टूर देणार आहे, आणि ऑर्गनाईज तर मी तुमच्यासोबतच करणार आहे. तर आपल्या चॅनलवरती कायम राहा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.